नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मक्याचे वडे. त्यासाठी मी 2 कप मका घेतलेला आहे. त्यात आलं, लसूण आणि मिरची टाकून आपण ते वाटून घेऊया. हे मिश्रण मी चांगलं वाटून घेतलं आहे. ते एका बाउलमध्ये काढून त्यात आपण काही मसाले घालणार आहोत. त्यात आपण थोडं बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ घातलेले आहे. 2-2 चमचे मी घातलेले आहेत आणि त्याचबरोबर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा बारीक चिरून घातला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. त्यासोबत मी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, थोडे जिरे घातले आहेत. हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया. थोडं पातळ वाटत असेल तर अजून थोडं डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घालू शकता. याचे आपण छोटे छोटे भजेसुद्धा करू शकतो, पण मी असे वडे करणार आहे. हाताला पाणी लावून घेतलं आहे. तेल चांगलं तापलं की आपण थोडासा वड्याचा आकार देऊन चपटा असे वडे तेलात सोडून घेऊया. तेलात मी वडे सोडले आहेत. आपण लगेच ते हलवायचे नाही आहेत. थोडे सेट झाले की मग त्याला पलटी करायचं आहे. याप्रमाणे छान सोनेरी रंगावर वडे तळून घ्यायचे आहेत. या पावसाळ्यात नक्की ट्राय करा मक्याचे वडे. हे बघा किती सुंदर झाले आहेत. पावसाळ्यात खाण्यासाठी गरम गरम मक्याचे वडे. मंडळी, रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.